विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यामध्ये संपणार आहे। आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ विधान भवनामध्ये होणार आहे। आज एकत्रित छायाचित्र आणि अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। मात्र उत्सुकता ही आहे की पुढील विरोधी पक्षनेता कोण असेल याची। काँग्रेसमधून सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे, त्यामुळे या अधिवेशनामध्ये त्यांच्या निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढचे विरोधी पक्षनेते कोण होणार याची चर्चा रंगलेली असतानाच काँग्रेसमधून सतेज पाटील यांचं नाव सुद्धा जोरदार चर्चेमध्ये आहे। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी त्यांची वर्णी लागते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात संपतो। जुई जाधव या संदर्भातली माहिती देत आहेत। जुई, अगदीच आपण पाहतो श्रुती की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ हा ऑगस्ट मध्ये संपतोय। हे त्यांचं शेवटचं अधिवेशन आहे। विरोधी पक्षनेते या नात्याने आज त्यांचा निरोप समारंभ सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत। मात्र आता सगळ्यांना उत्सुकता आहे की दुसरा विरोधी पक्ष नेता कोण असणार आहे, कारण का वरच्या सभागृहामध्ये संख्याबळ पाहिलं तर मग काँग्रेसचं सर्वाधिक आहे। त्यामुळे काँग्रेस पक्ष या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे। विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र तर गेलंच आहे। मात्र वरच्या सभागृहामध्ये नेमकं कोणाच्या नावाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे आणि कदाचित सतेज पाटीलच पुढचे विरोधी पक्षनेते होऊ शकतील। मात्र आता नेमकं कोणाच्या नावाची वर्णी लागते हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निश्चित जुई, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।